नमस्कार मंडळी, मी सौ शुभदा सूर्यकांत चांगुडे. शर्वाय नॅचरल्स मध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच जणांचा मला प्रश्न असतो की ताई, मिलेट्सची माहिती तर आता भरपूर मिळाली, पण मिलेट्सचे पदार्थ कसे बनवायचे, याचा तुम्ही क्लास घ्याल का, याचा ऑनलाईन कोर्स घ्याल का, किंवा फिजिकल करून दाखवाल का? खूप काही बाऊ करू नका. जे गेलेलं इंटरनॅशनल मिलेट इयर होतं ना, त्याच्यात मिलेटचा खूप गाजावाजा झाला. आणि खरंच मिलेट हे अतिशय औषधी आणि पोषक असं धान्य आहे. तुम्ही क्लास लावले पाहिजे. अगदी भरपूर फी भरून लोक क्लास लावायला लागलेले आहेत. त्याची काहीही गरज नाहीये, कारण मिलेट हे गहू व तांदळाला पर्यायी धान्य आहे. आता आपण गहू व तांदळाचे पदार्थ शिकायला कुठे बाहेर जातो का, मला सांगा बरं तुम्ही. गहू व तांदळापासून जे जे पदार्थ तुम्ही बनवतात ना, ते ते तुम्ही सगळे ह्या 5 पॉझिटिव्ह मिलेट्स पासून बनवू शकतात. फक्त याच्यामध्ये एकच महत्वाची गोष्ट काय आहे, तर मिलेट्स हे भिजवूनच खायचे. अगदी अंडरलाईन करा, हे खूप महत्वाचं आहे. मिलेट्स 6 तास भिजल्याशिवाय खायचे नाहीत. मग याच्यात अनेक प्रश्न येतात लोकांचे. मग आम्ही दळून पीठ करून आणू का? पण पीठ हे 6 तास परत भिजलं पाहिजे. याला कमीत कमी 6 किंवा तुम्ही 12-13 तासही भिजवू शकतात. मग आता पुढचा प्रश्न येतो, म्हणजे हा प्रश्न जास्त करून महाराष्ट्रीयन लोकांचा असतो की नाही, आम्हाला पोळी व भाकरीच बनवायची आहे. मग आता तुम्हाला जर अगदी पोळी आणि भाकरीच मिलेट्सची खायची असेल, तर तुम्ही मिलेट्स रात्री भिजवा, ते मिक्सर मधनं बारीक करा, त्याची अगदी पटकन 1-2 मिनिटात खिशी घ्या थोडंसं तूप टाकून, आणि त्याच्या सुंदर भाकरी होतात. किंवा छोटे छोटे गोळे घेऊन मस्तपैकी छोट्या पोळ्याही होतात. आता जशा आपल्या पोळ्या मऊसूत असतात, तशा याच्या पोळ्या मऊसूत होणार नाही. का होणार नाही? ते ग्लुटेन फ्री धान्य आहे. ज्या ग्लुटेनमुळे आपल्या शरीराला त्रास होतो, ज्या ग्लुटेनमुळे डायबिटीस होतो, ते ग्लुटेन याच्यामध्ये नाहीये. आणि त्या ग्लुटेनने तो चिवटपणा येतो पोळीला, जो आपण त्रासदायक म्हणून काढायला जातोय, आणि म्हणून आपण मिलेट्स खातोय. मग मिलेट्सची पोळी मऊ लुसलुशीत कशी काय येईल? आता अजून मिलेट पासून आपण काय काय बनवू शकतो, तर अगदी साधं सोपं सरळ वाक्य लक्षात ठेवायचं की मिलेट्स हे गहू व तांदळाला पर्यायी धान्य आहे. हे आपलंच भारतीय धान्य आहे. हे 4-5 हजार वर्षापूर्वी आपल्या भारतात होतं. पण जसं ग्रीन रिव्होल्यूशन आलं किंवा त्याच्या थोडंसं आधी इंग्रज आले, तेव्हापासून गहू व तांदळाला जास्त प्रोत्साहन दिलं गेलं. हायब्रिडायझेशन, जीएमओ मॉडिफाईड बियाणं यायला लागले की जे अतिशय घातक आहे, ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, ज्याच्यामुळे डायबिटीस होऊ शकतो. म्हणून आपण त्याला पर्यायी हे 5 पॉझिटिव्ह मिलेट्स खाणार आहोत. जे 3 न्यूट्रल मिलेट्स आहे, बाजरी, ज्वारी, नागली, यांनी तर पोषण मिळतच, पण याने आजार बरे नाही होत. आणि हे तर वर्षानुवर्ष आपण खात आलेलोच आहे. त्यामुळे मधून अधून आपण हे न्यूट्रल मिलेट्स खाऊ शकतो. पण हे जे 5 पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत, लिटिल मिलेट, कोडो मिलेट, ब्राउन टॉप मिलेट, बार्नयार्ड मिलेट, फॉक्सटेल मिलेट, तर ह्या मिलेट्सला भिजवूनच खावं लागतं. हे अगदी बारीक बारीक असतात आणि याचे फायबर्स कॉन्सेंट्रिक स्वरूपातले असतात. हे जर तुम्ही भिजवलं नाही तर तुमच्या शरीराला याचा त्रास होऊ शकतो, कारण हे फायबर्स भिजले नाही तर ते तुमच्या शरीरातूनही पाणी ऍब्सॉर्ब करू शकतात. तर मिलेट्स पासून मंडळी तुम्ही सगळं बनवू शकतात, जे गहू तांदळापासून आपण बनवतो. म्हणजे पुलाव बनवू शकतो, मसाले भात बनवू शकतो, खिचडी बनवू शकतो, बिर्याणी बनवू शकतो. फक्त अट काय आहे, तर तुम्ही हे मिलेट्स रात्रभर भिजवून मगच याचा पदार्थ करायचा आहे. मिलेट्स भिजवायचे आणि कुठली तरी एखादी डाळ भिजवू शकतात. मूग डाळ घ्या, उडीद डाळ घ्या, मसूर डाळ घ्या, मठाची डाळ घ्या किंवा मिक्स डाळ घ्या. आणि दुसऱ्या दिवशी हे बारीक करून याचे तुम्ही धिरडे बनवू शकतात, थालीपीठ बनवू शकतात, उत्तप्पे बनवू शकतात. अगदी नुसतं प्लेन मिलेट्सचे सुद्धा तुम्ही असे धिरडे बनवून ते पोळीसारखे भाजीबरोबर खाऊ शकतात. उलट इतके छान मऊ लागतात की चावायचा त्रास नाही आणि लाटायचा त्रास नाही. याच्यापासून आपण इडली, डोसे बनवू शकतो. मिलेट्स पासून तुम्ही शिराई बनवू शकतात, गोड भात बनवू शकतात, नारळी भात बनवू शकतात. मिक्स करायला तुम्ही डाळी घ्या ना, डाळी चालतात सगळ्या. मग मूग डाळ घ्या, मसूर डाळ घ्या, की तुम्हाला हवे ती डाळ घ्या. मी मिलेट्स पासून छानपैकी पॅटीस बनवू शकतात, की थोड्याशा डाळी मिक्स करा, मिक्स्ड व्हेजिटेबल्स टाकून
हिरव्या पालेभाज्या घाला किंवा मटर घाला बारीक करून, आणि याचे नेहमीप्रमाणे जसे आपण पॅटीस तयार करतो तसे तुम्ही पॅटीस करू शकतात. अगदी मिलेटचे भजेही सुंदर होतात. रात्री भिजवायचं, त्याच्यात एखादी डाळ टाकायची आणि तुम्ही बटाट्याचे भजे करू शकतात. अगदी दोडक्याचे भजे सुद्धा छान होतात. दोडक्याच्या कापा करायच्या आणि या पिठामध्ये त्या कालवून आपल्या तव्यावर शॅलो फ्राय करायचं, कमी तेलात परतायचं. आपले दिवाळीचे पदार्थ बनवू शकतात. कुठलेही पदार्थ तुम्ही जेव्हा याचं पीठ करताना भिजवून वाळवून पीठ जरी केलं तरी त्याचं ते जे फायबरचं स्ट्रक्चर असतं ते 8 दिवसच तसं राहणार आहे. नंतर ते परत ओरिजिनल स्वरूपात जातं. त्यामुळे जोही पदार्थ तुम्ही बनवणार आहे ना, तो 8 दिवसाच्या आत संपवा. म्हणजे थोडक्यात याच्यात कुठले पदार्थ येतील, शेव, जण कुकीज बनवतात. फरसाण हे फक्त काळजी घ्यायची की ते लवकरात लवकर संपलं पाहिजे, नाहीतर त्याचं परत ते फायबर कार्बोहायड्रेट स्ट्रक्चर ओरिजिनल स्वरूपात जातं. याचा क्लास लावणं का गरजेचं नाहीये, कारण तुम्ही जर महाराष्ट्रातले असाल आणि तुम्हाला जर एखाद्या पंजाबी माणसाने पदार्थ बनवले तर आपल्याला ती चव रोज रोज खायला आवडतच नाही. त्यामुळे नॉर्थचे लोक आहेत ते त्यांच्या पद्धतीने मिलेटचे पदार्थ बनवतील. फक्त तेही लक्षात ठेवतील की मिलेट्स 6 तासापेक्षा जास्त भिजले पाहिजे. साऊथचे लोक असतील तेही लक्षात ठेवतील, त्यांच्या इडली डोसे ते रोज करतील किंवा त्यांना जे काय उत्तप्पे करायचे ते त्यांच्या पद्धतीने करतील. आणि आपण आपलं भाकरी वगैरे छानपैकी करू शकतो, मसाले भात करू शकतो, थालीपीठ छान करू शकतो. आता किती चांगले कोर्स केले काही केले तरी ज्याची आपल्याला रोजची सवय असते ना, आपल्याला तेच आवडतं. आपण बाहेरचं अगदी हॉटेल स्टाईल शिकून आलो तर कुठेतरी आठवड्यात 1-2 दिवस खायला बरं वाटतं. तर तुम्ही मिलेट्स अगदी प्लेन भात करून त्याच्याबरोबर आपलं तुरीचं मुगाचं वरण एकत्र करूनही खाऊ शकतात. आणि मिलेट्सचाच भात करा, त्याच्याबरोबर वरण खा. तुम्ही खीर पण खूप सुंदर बनवू शकतात. भिजवायची, ती बारीक करायची, त्याच्यात नारळाचं दूध टाका, थोडेसे ड्रायफ्रूट टाका, खजूर टाका, अगदी सुंदर पेय असं तयार होतं. जे लोक आजारी असतात, ज्यांना डायबिटीस आहे, कॅन्सर आहे, त्यांच्या करतात आपण स्पेशल आंबाली रेसिपी सांगतोच. मुळे मिलेट्स कसं खायचं याचा खूप बाऊ न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने मिलेट्स खाता येतात. आणि हे जे 5 मिलेट्स आहेत तुम्ही कुठलेही रोटेशन मध्ये खा. म्हणजे एक मिलेट जर तुम्ही सिलेक्ट केला तर 2 दिवस तो खा, मग तिसऱ्या दिवशी तुम्ही दुसरा मिलेट घ्या. असे 5 मिलेट्स तुम्ही 10 दिवस रोटेशन मध्ये खायचे आहेत. लिटिल मिलेट आदल्या दिवशी भिजत घातले. सकाळी सकाळी तुम्ही असं उपम्यासारखं करू शकता. ते उपसून घ्यायचे आणि मिक्सर मधनं थोडं अर्धवट बारीक करून घ्यायचे आणि छान कांदा टमाटा टाकून त्याचा उपमा सुंदर होतो. तुम्ही त्याची पोळी भाकरी करू शकतात जेवणाला, त्याच्याबरोबर आपली भाजी वरण ताक काही खाऊ शकतात तुम्ही. मग संध्याकाळच्या जेवणाला तुम्ही भिजवलेल्या मिलेट मधला मसाले भातही करू शकतात, पुलाव करू शकतात, बिर्याणी करू शकतात. अगदी दिवसभराचं शेड्यूल ना तुम्ही एकदा मिलेट भिजत घातले तरी होतं. तर सवय होईपर्यंत आपल्याला ते वेगळं वाटतं. पण ज्या सुगरणी असतात, स्वयंपाकात हुशार आहेत, 5-6 दिवसातच इतक्या ट्रेंड होऊन जातात. याच्यामध्ये पोहे मिळतात, रवा मिळतो. मग तुम्ही पोहे कसे आपल्या पोह्यांसारखे करायचे. जाड पोहे असले की अगदी भिजत घालतो थोड्या वेळ, पातळ असले की पाण्याचा शिपका देतो. तशा प्रकारे भिजवायचे आणि याचं कांदा वगैरे घालून तुम्ही पोहे करू शकतात. याचा रवा मिळतो, त्या रव्यात तुम्ही इडली डोसे करू शकतात, उपमा करू शकतात. त्यामुळे हे काहीतरी असं वेगळं नाही. मिलेट शब्द ऐकला की खूप जणांना असं वाटतं हे इंग्लिश काहीतरी आहे, पण नाही. याला मराठीत भरड धान्य म्हणतात. हे आपलंच धान्य आहे. अगदी पुरातन काळात विष्णू पुराणात याचा उल्लेख आढळतो. येशू जेव्हा त्यांच्या धर्माच्या प्रचाराला फिरायचे तेव्हा त्यांच्या झोळीत मिलेट्स आढळून आलेले आहे. मोहनजोदडो हडप्पा काळात सुद्धा मिलेट्सचे अवशेष सापडलेले आहेत. त्यामुळे हे इतके पुरातन धान्य आपलंच धान्य आहे, पण त्याचा आपल्याला विसर पडला होता. त्यामुळे तुम्ही आता जरूर ते खाणं सुरू करा. आणि पदार्थ करायला तर बिलकुल घाबरू नका. तर नमस्ते मंडळी, कसा वाटला माझा व्हिडिओ जरूर कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्ही कुठले कुठले पदार्थ करून बघणार तेही कमेंट मध्ये टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र.